हिंदू नववर्षानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 8 वाजेच्या सुमारास एकवीर देवी मंदिरापासून सुरू झालेल्या रॅलीत सर्वच घटकांनी हजेरी लावत रॅलीत सहभाग नोंदवला। रॅलीतील सजीव देखाव्यांनी उपस्थितांनी चांगले लक्ष वेधून घेतले होते। यात मल्लखांब, भारत माता, बैलगाडीवर ठेवण्यात आलेली छत्रपती शिवरायांची मूर्ती, आई एकवीर देवीची पालखी यांसह विविध देखाव्यांचा यात समावेश करण्यात आला होता। एकवीरा देवीपासून निघालेली ही रॅली पुढे आग्रा रोड मार्गे शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली। जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रणजितराजे भोसले, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, शिवसेना महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप करपे, माजी नगरसेवक भिकन वराडे, उमेश चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्व हिंदू परिषद धुळे आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती दरवर्षी हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे आयोजन करत असते। आज यावेळी सर्व समाजाने सुचवल्याप्रमाणे समितीने आणि संघटनेने एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व समाजाने तो प्रयोग यशस्वी केला आणि आज नवीन वर्षाची शोभायात्रा उगवत्या सूर्यनारायणाला नमन करून ग्रामदैवत एकवीरा मातेच्या मंदिरातून प्रस्थान झालं आणि बरोबर 11:30 वाजता राम मंदिर आग्रा रोड येथे ही शोभायात्रा सुख समाधानाने यशस्वी संपन्न झाली। भगवंत परमेश्वर श्रीराम सर्व समाजाला, नागरिकांना सुख संपन्नता देव, समाधान देव, निरोगी आयुष्य प्रदान करो, सर्वांच्या मंगल मनोकामना पूर्ण करो आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र हो, हीच भगवंताचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।